ठाकरे एकत्र येण्यासाठी तयार आहेत। उद्धव ठाकरेंनी म्हटलं की महाराष्ट्र हितासाठी आम्ही एकत्र येऊ असं चर्चा सुरू आहे। भाजपने एकनाथ शिंदे सोबत नसावं नाही, मी उद्धव ठाकरेची काय अट आहे आणि राज ठाकरेंचं काय मत आहे हे मी एवढंच सांगेन की देशामध्ये लोकशाही आहे। कोणी कुठलाही पक्ष कोणाबरोबर आघाडी करू शकतो, त्याच्यावर कोणाला आक्षेप घ्यायचं कारण नाही, भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असायचं कारण नाही। पण महाराष्ट्राच्या हिताकरता आम्ही एक यायला तयार आहोत हे म्हणणं मात्र पूर्णतः राजकीय आहे। आता जनतेने यांना नाकारल्यामुळे उद्धव ठाकरेंना हे विचार सुचतायत, एवढंच मी सांगेन। राज ठाकरे देखील असं म्हणतात की महाराष्ट्र खूप मोठा आहे, एकत्र येणं कठीण नाही, कारण की काल जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये खरं तर राज ठाकरे वक्तव्य केलं। मी सुरुवातीलाच म्हटलं की कुठलेही दोन राजकीय पक्ष एकत्र येऊ शकतात, त्यांनी त्यांच्या अटींवर चर्चा करावी आणि एकत्र यावं। पण महाराष्ट्राच्या हिताचा यात काही संबंध आहे हे वस्तुस्थिती नाहीये। तर दोघांनाही जनतेने नाकारलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता एकत्र येण्याची गरज त्यांना वाटत असेल। यात महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा नाहीये। महाराष्ट्राचं हित भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं महायुतीचं सरकार हे उत्तम रीतीने त्याची काळजी घेत आहे। मात्र असं देखील उद्धव ठाकरे म्हणतात की किरकोळ भांडण बाजूला ठेवलं मी तयार आहे। त्यांनी करावं ना, त्यांनी करावं, आमचं कुठे काय ऑब्जेक्शन आहे त्याला। तर गेल्या काही दिवसांपासून हिंदी आणि मराठी असा हा खरा तर वाद पाहायला मिळतो, कारण की ज्या पद्धतीने शैक्षणिक त्याच्यामध्ये हिंदी घेतलं तेव्हापासून ह्या खरं तर नाही, मी एवढंच सांगेन की ज्यांना कोणाला आघाड्या करायच्या त्यांनी त्या जरूर कराव्यात। महाराष्ट्र आता थांबणार नाही। महाराष्ट्राचा विकास हा महायुतीचं सरकार माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली गतीने होईल।